मी दिसावा, मला संमेलनात बोलवावं, पेपरात माझा फोटो यावा, टीव्हीवर मी दिसावा. या सगळ्यांपेक्षा पीकभर फुलणाऱ्यात आल्यावर विहिरीनं पाण्यासाठी तळ गाठू नये. या सगळ्यांपेक्षा पीकभर फुलणाऱ्यात आल्यावर विहिरीनं पाण्यासाठी तळ गाठू नये. बापाच्या डोळ्यातलं हिरवं स्वप्न दुष्काळानं फाटू नये, हीच जास्तीत जास्त असतं. काल बापा आधीच पोरीनं आत्महत्या केली. 5-7 वर्षापूर्वीची घटना तुम्ही सगळ्यांनी वाचली असेल. वर्तमान अशी तुमच्यासारखी FY TY ला शिकणारी एक मुलगी, त्यांची पुतणी घरी आली. मोठ्या चुलत बहिणीचं लग्न झालं होतं. 3-4 लाख रुपये खर्च आला होता. चुलत्यानं काढलेलं कर्ज फेडता आलं नाही. बँका घरात यायला लागला, सावकार घरात यायला लागला. शेतकऱ्यांचं दुःख मी तुम्हाला सांगत नाही, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. का जे वावरात पेरलं ते उगवल याची खात्री नाही, उगलेलं वाढल याची खात्री नाही, वाढलेलं पिकल याची खात्री नाही, पिकलेलं बाजारात विकल याची खात्री नाही, आणि विकलेल्याचे पैसे मिळतील याची खात्री नाही. असं खात्री नसणारा आटबट्ट्याचा धंदा आपण करतोय. त्या शेतकऱ्यानं मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढलं होतं, फेडता आलं नाही म्हणून शेतकऱ्यानं आत्महत्या केली. त्याची पुतणी घरी आली. ती चुलत्याचं 10वं झालं, 13वं झालं, काय त्या अंत्यविधी असतात त्या सगळ्या संपल्या, आणि तिला परत जायचं होतं म्हणून तिनं बापाकडे 200 रुपये मागितले. किती रुपये मागितले? 200. तिला हॉस्टेलला जायचं होतं. बापाने याच्याकडून 100 रुपये घे, त्याच्याकडून 100 रुपये घे, असे 200 रुपये त्या पोरीला दिले. पोरीनं विचार केला, माझ्या मोठ्या चुलत बहिणीचं लग्न केलं, 4 लाख रुपये खर्च आला, चुलत्याला कर्ज फेडता नाही आला, आत्महत्या केली. आज मी माझ्या बापाकडे 200 रुपये मागितले, ते 200 रुपये बापाकडे नाहीये. 100 रुपये याच्याकडून घेतोय, 100 रुपये त्याच्याकडून घेतोय. उद्या माझं लग्न करायचं असेल आणि माझ्या लग्नाला परत 3-4 लाख रुपये खर्च आले, पुन्हा वावरातलं पिकलं नाही, तर माझा बाप पण आत्महत्याच्या वाट्यानं जाईल का? माझा चुलता गेला त्या वाट्यानं माझा बाप जाईल का? पोरगी म्हटली, पप्पा उद्या कॉलेजला सुट्टी आहे, परवा कॉलेज, मी संध्याकाळी निघते, सकाळी बरोबर पोहोचते. पोरीनं सकाळी 7 वाजेपासून 8 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत, दुपारचे 12, दुपारचे 4, संध्याकाळचे 7 पोरगी विचार करत होती, माझ्यामुळे माझ्या बापाला आत्महत्या करावी लागेल, ती आत्महत्या करावी लागू नये म्हणून. पोरीनं रात्रीचे 12, 1, 2, 3 पर्यंत खूप विचार केला, माझ्यामुळं माझा बाप आत्महत्याच्या वाटेनं जाऊ नये म्हणून पहाटे 4 वाजता गळ्यात फास लावून आत्महत्या केली. बापाला आत्महत्या करावी लागू नये म्हणून पोरीनं आत्महत्या केली. म्हणून मी लिहिलं, काल बापा आधीच पोरीनं आत्महत्या केली, तेव्हापासून माझी कविता आतून बाहेरून हादरली. तेव्हापासून माझी कविता आतून बाहेरून हादरली. कारण नुसतं आभाळच फाटलं असं नाही, तर मातीसारखी माती सुद्धा आमच्यावरती रुसली आहे. या देशातली अख्खी व्यवस्थाच चिखलात जाऊन बसली आहे. त्यांनी गावं बुडून धरणं बांधली, पाणी फायलींमध्ये गडप 70,000 कोटी. त्यांनी गावं बुडून धरणं बांधली, पाणी फायलींमध्ये गडप. यांनी समृद्धीसाठी रस्ते केले, त्यावर गिधाडांची झडप. कर्जमुक्तीचं हिरवं कणीस दाणे कुठं आहे, आजचे दिनचे नुसतेच ढोल गाणे कुठं आहे. कर्जमुक्तीचं हिरवं कणीस दाणे कुठं आहे, आजचे दिनचे नुसतेच ढोल गाणे कुठं आहे. मी लाभार्थी, माझं सरकार माझ्यावरतीच गोळ्या झाडतं, आश्वासनांचा रोज मुसळधार पाऊस रान पाण्यासाठी चढतं. 25,000 कोटी 20,000 कोटी शेतकऱ्यांच्या नावाने जाहीर केले जातात आणि नुकसान भरपाई 65 रुपये येते. म्हणून मी पुढे लिहिलं की जाहिरातीतल्या पोरींसारख्या योजना असतात देखण्या, जाहिरातीतल्या पोरींसारख्या योजना असतात देखण्या. पुढल्या वेळी माझ्यासह सगळ्या विचारवंतांसाठी या महाराष्ट्रातल्या, जाहिरातीतल्या पोरींसारख्या योजना असतात देखण्या. मान आणि धनाच्या तुकड्यांसाठी सत्ताधाऱ्यांच्या दारात लाळ घोटतात लेखण्या. मान आणि धनाच्या तुकड्यांसाठी सत्ताधाऱ्यांच्या दारात लाळ घोटतात लेखण्या. जो तो उठतो आमच्या टाळूवरचं लोणी खातो, शेतकरी मात्र वावरामध्ये वावरासारखाच भेगाळत राहतो. जो तो उठतो आमच्या टाळूवरचं लोणी खातो, शेतकरी मात्र वावरामध्ये वावरासारखाच भेगाळत राहतो. म्हणून मित्रांनो, आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत खोल नांगरट घ्यावी लागेल. म्हणून मित्रांनो, गल्लीपासून दिल्लीपर्यंत आता खोल नांगरट घ्यावी लागेल. तेव्हाच तुमच्या माझ्या आयुष्यातलं तण जाईल, तेव्हाच तुमच्या माझ्या आयुष्यातलं तण जाईल. आणि या नांगरटीला मी तुमच्या पुढे आणि माझी कविता माझ्या पुढे राहील, माझी कविता माझ्या पुढे राहील.